प्रोडक्शनला अजून कुठले सिनेमे कोणा लोकांबरोबर काम केलं नक्की नंतर? मी खरं तर प्रोडक्शनला जास्त जास्त फिल्म नाही केल्या. एक तर ती हॉलिवूडवाली केली आणि दुसऱ्या साऊथच्या 2 फिल्म केल्या मी. बरोबर. एक तर शिवाजी द बॉस, आणखी एक फिल्म होती अल्लू अर्जुनची. कारण हीच टीम साऊथची लोकं आली होती. त्यांनी मला बोलावलं होतं असं-असं, की डेक्कन कॉलेजला शूट होतं अल्लू अर्जुनचं. बरोबर. त्या फिल्मला मी प्रोडक्शनला नाही होतं म्हणजे माणूस टॅलेंटेड असेल, त्याचे वेगवेगळे अंग असतील कामाचे, तो हां, माणूस होतो. पण काय होतं, शेवटी मनात एक असतं, की आपल्याला कॉस्ट्यूम डिझायनर, वेशभूषाकार व्हायचंय. हां. मग त्या काळात तुम्ही आता त्या काळात कोणाकोणाकडे सहाय्यक म्हणून काम केलंय का? म्हणजे की बाबा नाही यांनी मला खूप शिकवलं किंवा यांचं मार्गदर्शन झालं. अशी कोण लोकं आहेत किंवा नाही, नाही तसं खूप कुठले प्रोजेक्ट झाले तसे सगळे? तसं खूप लोकांची आहेत. मी खरं तर कल्याणताईकडे खूप काम केलंय. कल्याणताई आपल्या कल्याणताई गुगळे. गुगळ्यांकडं. आहे मी हो. पण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. हां, मी त्यांच्यासोबत खूप सारं काम केलं. तेव्हा मला असं वाटायचं, की यार मी यांच्यासोबत सारखं काम करू शकतो. म्हणजे मी त्यांचं सांगतो काम मला खूप की आवडायचं. सर्कस नावाची आम्ही फिल्म केली होती. रणजित गुगळे त्याला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते. हं, दिनेश मापारी प्रोडक्शनला हं. आणि कल्याणताई त्याला कॉस्ट्यूम डिझायनर होत्या. अच्छा. खूप सुंदर काम झालं होतं त्या काळात असे. तिथं मग अनुपमाची ओळख झाली. बरं, हां. मग मी अनुपमासोबत भरपूर गोष्टींचं काम शिकलो. त्यानंतर केलं त्यांच्यासोबत काम. अच्छा. त्याच्यानंतर मग मी आपलं राहुल वदक जे म्हणले तुम्ही, हो, हो, हो. राहुल वदक दादाची माझी ऑलरेडी संजय ठोबे सरांसोबत काम करताना ओळख झाली. हं, हं. त्यांनी मला खरं तर बोलावलं फॅन्ड्रीला. बरं, बरं. हां. फॅन्ड्रीला त्यांनी मला बोलावलं. फॅन्ड्रीला बोलावल्यानंतर मग मी तिथं ड्रेसमन म्हणूनच गेलो होतो. मग तिथं माझी ओळख झाली प्रियंका दुबे, गार्गीताईंशी, हं, हं. गार्गीताई कुलकर्णी, मग अण्णांशी ओळख झाली. हां. मग मी हळू आटपट प्रोडक्शनला जॉइन झालो. अरे वाह! बरं. म्हणजे नागराज मंजुळेंच्या प्रोडक्शनला. पण आता असं आहे की आटपाट प्रोडक्शनचं काम म्हणलं की नामदेव वाघमारे हो, फिक्स हो. मी असतोच. कारण त्यांचं खूप सहकार्य होतं. त्यांनी मला खूप समजून घेतलं. त्यानंतर त्यांच्या सोबत मी काम शिकत गेलो. त्यांचं खूप सहकार्य झालं मला. बरोबर आहे, बरोबर. आणि मग ते जसं सांगत गेले, मी तसं करत गेलो. नागराज मंजुळेंसोबत कुठले सिनेमे केलेत की आता कुठले चालू आहेत? खरं तर मी नागराज अण्णांसोबत मी केला, फॅन्ड्री केला, सैराट केली, हं, हं. झुंड केला, अरे वाह! बरं. घरबंदूक बिर्याणी केली. हं, हं. त्याच्यानंतर आता त्यांची एक मूव्ही येते खाशाबा. हो, हो. खाशाबाचं मी काम केलं. एवढा छान फिल्म आहे खाशाबा. अच्छा. हां, हां, हां. एक तर हिस्ट्रिकल एक चांगल्या व्यक्तीविषयी आहे बरोबर आहे. हं. खाशाबा आणि जाधव. मला वाटतं मटका किंग पण केली होती मधल्या काळात. मटका किंग पण केली मी. हां. मटका किंग ही वेब सीरीज आहे. अच्छा. हिंदी बरं. वेब सीरीज आहे ती बरं, बरं, बरं. मराठीपेक्षा आणि ती पण मुंबईमध्ये केली. हिस्ट्रिकल विषय आहे तो पण खूप छान विषय आहे तो. बरं आता काय होतं बऱ्याच वेळा आता कॉस्ट्यूम म्हणलं की चित्रपटाची कथा, त्या कथेनुसार आपण जसं आता मी आर्ट डिरेक्शनमध्ये सेट डिझायनिंग करतो, हं. मेकअप हे करतो आणि कॉस्ट्यूम तसं काम करता. म्हणजे कॉस्ट्यूम डिझायनिंग करताना नक्की कुठली काळजी घेतली आहे, ते कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करता त्याच्याबद्दल? खरं तर कॉस्ट्यूम करताना मेन म्हटलं तर स्टोरीज असते. हो. एकदा स्टोरी वाचून मग काय होतं स्टोरी वाचून एक लूक डिझाइन तयार केला जातो, बरोबर आहे. की कशी आहे. बायोपिक जर असेल हं. तर बऱ्यापैकी त्यांचं काही प्रूफ मिळतो का? हो, हो. त्या स्टोरीमध्ये जशी स्टोरी आहे हं. तसं काही प्रूफ मिळतो का? हं, हं. पहिले हे बघणं असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग त्याचे लूक डिझाइन करून डिरेक्टर पुढं, डिरेक्टर, कॅमेरामन हं. त्यांना एक आम्ही दाखवतो फाईल, एक की सॅम्पल असं-असं आहे. किंवा हां, त्याचं लूक टेस्टिंग आपलं एक अगोदर थोडक्यात होतच. लूक दाखवून मग आम्ही तो लूक पास करतो आणि बरं. त्याप्रमाणे एका 2 लूक बनवून मी दाखवतो. बरोबर. हां. म्हणजे आज लूक टेस्ट म्हणतात की नाही ते तसं. मग ते लूक टेस्ट करून आम्ही मग ते पुढं काम सुरू करतो.